अंधारास मार्ग दाखवते जगण्याची. कोल्हापूर माध्यमिक विभागाचे अत्यंत तत्पर शिक्षणाधिकारी माननीय एकनाथजी आंबोकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय प्रमिलाताई माहेश्वरी आणि कोल्हापूर गीता परिवाराच्या अध्यक्षा आदरणीय सौ उषालीताई खोत यांनी ही दीपप्रज्वलनासाठी यावे अशी मी त्यांना विनंती करते. स्वामी समर्थ मंदिराचे प्रज्ञापुरी मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष श्री नारायणराव बुद्धे दादा यांनी ही दीपप्रज्वलन करावे अशी विनंती करते. सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. ओम शांति शांति शांति. योगीशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. या प्रकल्पामध्ये अत्यंत मोलाचं सहकार्य मिळाले असे जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आंबोकर साहेब, प्राथमिकच्या आशाताई उबाळे मॅडम, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक शिक्षक यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. यांच्या सहकार्याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 75 करोड सूर्यनमस्काराचं कार्य मला करताच आलं नसतं. त्यामुळे यांच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. पाहूयात आपण गीता परिवारची कार्यप्रणाली काय आहे. परम श्रद्धेय स्वामीजींनी आपल्या भगीरथ तपश्चर्येनं अखंड परिश्रमाने गीता परिवारची गंगोत्री आज गेली 35 वर्ष झाली अखंड वाहत आहे. 1986 साली गीता परिवारची स्थापना परमपूज्य स्वामीजींनी संगमनेर छोट्याशा गावामध्ये केली. त्याच्यानंतर त्याची धुरा आदरणीय स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी यांनी समर्थपणे सांभाळली. पुढे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालपाणी यांनी तर गावागावामध्ये ते नेली. आपल्या समर्थ नेतृत्वाने कल्पकतेने ह्या संस्कारांची गंगा अखंड वाहत राहिली. त्यांना साथ मिळाली आदरणीय डॉक्टर अशोकया गोयल, श्री हरिनारायणजी व्यास, गोविंदजी माहेश्वरी, श्री संदीपजी सोमाणी यांची कुशल साथ मिळाली व ही संस्काराची पावनगंगा
30 राज्यात जीवन जगू लागला. बालसंस्काराचं कार्य करायला काही आधार हवा म्हणून स्वामीजींनी 5 सूत्र दिली. पहिली भगवद्गीता, भगवद्गीता, भारत माता, विज्ञान दृष्टी आणि स्वामी विवेकानंद या पंचसूत्रीवर आधारित स्वामीजींच्या प्रेरणेने, आशीर्वादाने व संधूंच्या मार्गदर्शनाने हे कार्य निरंतर चालू आहे. आता पाहूयात विविध आयाम काय आहेत गीता परिवाराचे. संस्कार जे देतात व्यक्तित्वाला आकार आणि जीवनाला आधार. बालसंस्कार वर्ग, साप्ताहिक वर्ग, उन्हाळी शिबिर, निवासी शिबिर यांच्यामुळे मुलांच्या मनाला, भावनेला, बुद्धीला, कल्पकतेला योग्य आकार देत देत नैतिकता व चारित्र्य संपन्न योग्य नागरिक घडवण्याचं कार्य सातत्याने सुरू आहे. लोकमन संस्कार करना यही परम गति साधना है और रचना गौण है, यह सब शिखर संयोजना है, यह शिखर संयोजना है. काळात डॉक्टर आशुप्रिया गोयल व आदरणीय डॉक्टर संजयजी मालपाणी यांच्या संकल्पनेतून ऑनलाईन गीता संख्या वर्गांचा हा जो नवीन उपक्रम सुरू झाला, यामुळे देश विदेशात भगवद्गीता फक्त पोहोचली नाही तर शुद्ध उच्चारांनी कंठस्थ होऊ लागली. गीता परिवाराचं एक विस्तृत रूप पाहता आले. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण. कोल्हापूर जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय आंबोरकर साहेब, विविध तालुक्यांचे गट शिक्षणाधिकारी, गीता परिवार मध्यांचलच्या प्रमुख आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय प्रमिलाताई, कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रमुख वृषालीताई, या ठिकाणी उपस्थित श्रीमद भगवद्गीता संध्या कक्षा उपक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व साधक बंधूंनो आणि भगिनींनी, आज स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाचं फळ घेण्यासाठी या ठिकाणी मला आमंत्रित करण्यात आलं. तो कार्यक्रम 7 वाजता आहे. ज्ञानदीप नावाचा पुरस्कार याच संस्थेच्या वतीनं गीता परिवाराच्या या सगळ्या कामासाठी मला प्रदान केला जातोय. आणि त्या निमित्तानं आपल्या सर्वांचं दर्शन व्हावं, कारण स्वामी कुठे आहे असा प्रश्न विचारला आणि हा प्रश्न अगदी अनादी काळापासून विचारला गेला. कोहम, आणि त्याचं उत्तर मिळालं सोहम. आणि हे उत्तर आपल्या श्वासातून मिळालं. ज्यावेळेस श्वास आणि उच्छ्वास चालतात त्यावेळेस सोहम कोहम सोहम कोहम हा निरंतर नाद आपल्याच आतमध्ये घुमत असतो आणि तो आपल्याला आपण आतमध्ये उतरलो तर ऐकू येतो, पण आपण आत उतरतच नाही, आपण बाहेरच फिरतोय. आणि आपलं बाहेर फिरणं इतकं जबरदस्त आहे की आपल्याला आत फिरायला वेळही नाही. आपल्या कायेनं, आपल्या वाचेनं आपलं ऐकणं किती कमी आहे. खरं पहा ना, आपण बोलणं जास्त असतं. मी पहा नसतं बोलणं, ऐकणार कमी आणि बोलणार जास्त आहे. खरं भगवंतानं सांगितलं बाबा तुला 2 कान आहेत, डबल ऐक. जीव एकच आहे, निम्मच बोल. जेवढं ऐकतोय त्याचं निम्म बोलायला शिक. पण आम्हा सगळ्या शिक्षकांना सुद्धा मी काय सांगतो शिक्षकांना की आपल्याला 2 कान दिलेत म्हणजे डबल टाइम मुलांचं ऐकून घ्यायला आहे आणि निम्मा वेळ आपल्याला, त्याचा निम्मा वेळ आपल्याला बोलायला. पण आपल्याला सारखं बोलावं, ती धारा जी आहे ती बाहेरच चालली. सारखं बाहेरचं पाहावं वाटतं. मग तो व्हॉट्सअप असेल, तो टीव्ही असेल किंवा आजूबाजूचं काहीतरी असेल. इकडं डोकावून बघ, तिकडं डोकावून बघ. तर डोकावण्यातच आपलं जास्त वेळ जातो. बाहेरचं पाहायला मजा वाटतं. सगळे पालक बघ कसं आपल्या घरात आलेलं अमृताचं रोप पाहत नाही, शेजारच्या घरात गुलाबाचं रोप फुललेलं तिकडेच पाहत असतात. तो हा JEEचा क्लास लावला तर माझ्या घरात मोगऱ्याचं रोप आहे. तुम्ही त्याला विचारायचं तू तुझ्या गुलाबाला कोणतं खत घालतो, आणि मग ते खत माहीत करायचं आणि ते माझ्या मोगऱ्याला घालायचं. तर गुलाबाचं खत मोगऱ्याला घातल्यावर काय होईल, मोगरा जळून जाईल, तो जळतो. माझ्या घरातला मोगरा जळाल्याचं वाईट नाही वाटत, पण शेजारच्यानं जे केलं ते मी केल्याचा आनंद फार मोठा आहे. पालकांची मनोवस्था
शेजारचं पोरगं कोणत्या क्लासला जातं त्याच क्लासला माझ्या पोराला पाठवलं म्हणजे मी मोकळा. आपण दुसऱ्यांचं पाहतोय, ती धारा बाहेरच आहे, ती धारा आतमध्ये जात नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. आपली सगळी पंचेंद्रिय ही सगळी बाहेरच्या बाजूला प्रवाहित आहे, ती आतमध्ये ओढणं, याचं नाव आहे स्वामी. स्व आणि मी, तो कुठे आहे? तो इथेच आहे आतमध्ये. पण मी आत पाहिलं तर ना, मी बाहेरच पाहितोय म्हटल्यावर तो सापडणं अशक्यप्राय आहे. आणि ज्या क्षणी ती धारा उलटी व्हायला लागते त्या क्षणी धारा हा शब्द सुद्धा उलटा होतो आणि तो राधा होऊन जातो. धाराचं उलट राधा. जोपर्यंत आपण राधा होत नाही तोपर्यंत आत उतरत नाही, आतमध्ये पाहत नाही काय चाललंय, तोपर्यंत गीता जीवनात येणं अशक्यप्राय आहे. गीता माझ्या दृष्टीनं पोथीचा ग्रंथ नाही, गीता हा जीवन ग्रंथ आहे. पण आपण त्याची पोथी केली. गीता जयंतीच्या दिवशी हळदी कुंकू फुल वाहिलं की झालं. गीता से क्या नाता है, गीता हमारी माता है. तू बस बाई तिकडच देवघराच्या ड्रॉवर मध्ये. गीता जयंतीला तुला बाहेर घे, त्याच्यावर फुलं टाके. तू उघडणार सुद्धा नाही त्याच्यावरचं कापड, परत आठ घेतली. आम्ही जेव्हा उघडून पाहिली तेव्हा लक्षात यायला लागलं, अरे हा काय खजिना आहे, हा चमत्कार आहे. ज्या वेळेस माझा अर्जुन होतो आणि जीवनाच्या या धक्काधक्कीमध्ये जेव्हा माझंच युद्ध माझ्याशी सुरू होतं, माझं मन आणि माझी बुद्धी एकमेकांशी लढायला लागते, त्यावेळेस त्या युद्धातून बाहेर कसं यायचं याचं ज्ञान मला गीता देते. तो विवेक माझा गीता जागवते. गीतेमध्ये युद्ध करायला सांगितलं. 11व्या अध्यायामध्ये तर विराट रूप दाखवलं. आणि त्याचं जर विवेचन खरंच ऐकायचं असेल ना, ते समाधी ठेवली आहे. ती ज्ञानेश्वरी उघडून ते विवेचन वाचावं, इतकं अप्रतिम विवेचन आहे. त्या 11व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस भगवंतांना आपलं विराट 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 रूप दाखवलं, त्यावेळेस अर्जुनाला पाहिलं की काय हा चमत्कार. अरे हा दुर्योधन, हा दुःशासन, हा कर्ण, हा द्रोण, पितामह भीष्म, या कृष्णाच्या तोंडातून जो अग्नी प्रवाहित होतोय, तागीच्या लोटामध्ये जणू काही पतंग शिरावेत असे भराभर उड्या मारतायत आणि जळून खाक होतायत, मरून जातायत. मी काय पाहतोय? आणि त्यानं कृष्णाला विचारलं सुद्धा की काय पाहतोय मी? आणि कृष्णाने जे उत्तर दिलं ते मोठं आश्चर्यजनक. कृष्ण म्हणतोय, द्रोणंच भीष्मंच जयद्रथंच कर्णं तथान्यापयोधवीरान् मया हतांस्त्वं जहिमा व्यथिष्ठा युद्धस्व जेतासि रणे सपत्नान्. अरे सगळे मी मारून टाकले. द्रोणंच भीष्मंच जयद्रथंच कर्णं तथान्यापयोधवीरान्, हे सगळे सगळे वीर मी मारलेत. मया हतांस्त्वं, मी त्यांची हत्या केली आहे. तुला काय करायचं? तुला फक्त बाण चालवून त्यांचा वेध घ्यायचा आहे आणि हा विजय तुझ्या पदरी घ्यायचा आहे. तुला विजयी करण्यासाठी मी आधीच मारून टाकलेलं आहे. तू फक्त युद्ध कर. युद्धस्व जेतासि रणे सपत्नान्, रणामध्ये उभा राहा रणांगणात आणि युद्ध कर. आणि मग त्याच अध्यायाच्या शेवटच्या ओळीमध्ये भगवान कृष्णाला सांगतायत, शेवटची ओळ, 11व्या अध्यायाची शेवटची ओळ आहे, निर्वैरः सर्वभूतेषु यस्य मामेति पांडव. निर्वैर हो. निर्वैर होणं म्हणजे काय? तुझ्या मनात वैर भावना संपली पाहिजे. वैरी नाही संपणार. समाजामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये, शरीरामध्ये हे शरीर राहणारच आहे. कारण प्रकृतीने दिलंय ना शरीर. पंचमहाभूतांचं हे शरीर आहे, त्यामुळे त्रिगुणात्मक आहे. सत्व, रज, तम हे तिन्ही गुण आहेतच मुळात. आणि हे नसतील जर घोटाळा झाला असता, जर तमगुण नसता तुमच्यामध्ये, एखाद्याला असं वाटावं की माझ्यातला सगळाच तमगुण निघून जावा, वेडे होऊन जातो. वेडे कारण झोपच लागणार नाही तुम्हाला. रात्री नीट झोप लागते कारण तुमचा तमगुण आहे.
नाही झोप कशी लागेल? तमोगुण जर सगळंच गेलं तर आळस संपला. आळस संपला म्हणजे झोप बंद. झोप बंद म्हणजे माणूस वेडा. त्यामुळे तो पंचमहाभूतांचं शरीर आहे, प्रकृतीकडून प्राप्त झालेलं. त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्याला ते 3 गुण आपल्यात असणार. पण त्यांची लेव्हल एक असली पाहिजे. किती लेव्हलमध्ये, किती मात्रेमध्ये कोणता गुण असावा यातलं समत्व असलं पाहिजे. हा समत्व फार महत्वाचा भाग आहे. तो एक भाग आहे. पण इथे म्हणतात निर्वैर सर्व भूतेषु. तुझ्या मनात वैराची भावना नसली पाहिजे. आपण संध्याकाळी दिवा लावतो तेव्हा सुद्धा हेच म्हणतो ना. काय म्हणतो आपण दिवा लावताना? शत्रुबुद्धी विनाशाय. शत्रू विनाशाय म्हणतो. शत्रू विनाशाय, शत्रुबुद्धी विनाशाय. म्हणजे माझ्या मनातली शत्रुत्वाची बुद्धीचा विनाश कर. शत्रूचा विनाश नाही आहे, माझ्या मनातल्या त्या शत्रुत्वाच्या बुद्धीचा विनाश कर. आपल्या मनामध्ये किती किती शत्रुत्व घेऊन आपण चालतो. जोपर्यंत निर्वैर होणार नाही तोपर्यंत तो मला प्राप्तच होणार नाही. निर्वैर सर्व भूतेषु यस्य मामेति पांडव. मला वाटलं हे काय कॉन्ट्राडिक्टरी आहे. इकडे म्हणतो मार, युद्ध कर, इकडे म्हणतो निर्वैर हो. हाऊ इज इट पॉसिबल? शक्य आहे का? मी विचार करायला लागलो, कारण मी खूप विचार करतो बारीक बारीक गोष्टींचा. आणि माझ्या लक्षात असं आलं की भगवंताने जे सांगितलंय ते अगदी तंतोतंत खरं आहे. कारण माझ्या देशात घुसलेला एखादा आतंकवादी कसा हा जेव्हा न्यायाधीशासमोर उभा केला जातो आणि न्यायाधीश त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देतो, याला फासावर लटकवा, त्या न्यायाधीशाचं त्या कसाबा बरोबर काही वैर असतं का? काही कधी पाहिलेलंही नसतं, वैर नसतं. पण समष्टीच्या कल्याणासाठी, समाजाच्या हितासाठी या माणसाला मृत्यूदंड द्यावाच लागेल. आणि याला जर मृत्यूदंड दिला नाही तर अनेक मृत्यूंना कारणीभूत ठरेल. याची हिंसा केली नाही तर हा अनेकांची हिंसा करेल. ती हिंसा टाळण्यासाठी याची हिंसा करणं गरजेचं आहे. वैराची नाही, कर्तव्याची भावना. त्या कर्तव्याच्या भावनेतून तो त्याला मृत्यूदंड देतो. वैराची भावना मनातही येते म्हणून रात्री शांत झोपतो. एखाद्याला मृत्यूदंड दिल्यानंतर शांत झोप लागते हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा विवेक जागा आहे. आणि भगवद्गीता विवेक जागा करते. भगवद्गीतेने जी योगाची व्याख्या केली त्या व्याख्येमध्ये 2 व्याख्या मूलभूत भगवद्गीतेत योगाची. योगत कर्मसु कौशल्य. आपलं काम कौशल्याने केलं पाहिजे. आणि दुसरी व्याख्या समत्वम योग उच्यते. मला बॅलन्स करता आलं पाहिजे. समत्व म्हणजे बॅलन्स करणं. आणि मग समत्वाचे अनेक श्लोक भगवद्गीतेमध्ये दिले. कोणकोणते श्लोक आहेत? 12व्या अध्यायातले सगळे श्लोक तुम्हाला पाठ आहेत. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जय तुल्य निंदा स्तुतिर मौनी. पहा तुम्ही, तुल्य निंदा स्तुतिर मौनी संतुष्टो येन केनचित. संतुष्टो येन केनचित. आपल्या घरी भाजीत मीठ नाही, थोडं कमी जास्त झालं तरी किती असंतुष्ट होतो आपण. छोट्या छोट्या गोष्टींवर असंतुष्ट असतो. ऍक्सेप्टेबिलिटी, स्वीकार करण्याची कला आपण विसरलो. जर भगवद्गीता अंमलात आणायची असेल ना तर सगळ्यात पहिला जो भगवंताचा श्लोक आहे, पहिल्या अध्यायात भगवान कृष्ण एकही शब्द बोललेले नाही. पहिल्या अध्यायामध्ये तो आधी धृतराष्ट्र बोलतो की काय चाललंय संजय मला सांग. मग संजय सांगायला सुरुवात करतो. मग थोडंफार अर्जुन बोलतोय तिथे, पण याचा एकही श्लोक नाही कृष्णाचा. आणि मग दुसऱ्या अध्यायामध्ये कृष्ण बोलायला सुरुवात करतात. त्यातला पहिला श्लोक जनरल आहे, पण दुसरा श्लोक जो आहे ना तो फार टोकदार आहे, काटेरी आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत शिव्या हसडतायत. हाच शब्द आहे, दुसरा शब्द नाही होऊ शकत. तुम्ही म्हणाल काय बोलताय तुम्ही, कृष्ण कधी शिव्या दिल्या? काय शिव्या? पार्थ नैतत्वयुपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. अशी त्याचं क्लेब्य म्हणजे काय? नपुंसक. शिवी नाही तर काय? अर्जुनाला बोलतात नपुंसक. तुला शोभत नाही. हे क्षुद्र तुझं हृदय दौर्बल्य सोड, उठ. त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. तर त्याग कर आणि उठ. उत्तिष्ठ परंतु म्हणजे अर्जुन.
स्माइलिंग. एवढी आग लागली आहे मागे, आपण धडकन पडलं बघा. मुद्दाम नव्हतं पडलं, आपण पडलं खरं. मोठा आवाज आला, आपण पटकन लगेच आतमधलं धडधड काय झालं. आपल्याला ही सवय लावावी लागेल की मला सहज दत्ताला स्माईल करता आलं पाहिजे. आग लागली ना तर सुचतं माणसाला आता पुढे काय करायचं. जर गडबडून गेला माणूस तर माणसाला सुचेल कसं पुढे काय करायचं. त्यामुळे आता याच्या पुढे घरात आग, आता घरात आग म्हणजे काय प्रत्यक्षात आग नाही लागत, पण नवरा बायको कोणीतरी एकदम पेटलेला असतो. आग अशा दुसऱ्याने काय करायचं, प्रसंगी स्माईल वा आग लागली करून पहा घरी गेल्यावर. कुत्सितपणे नाही, प्रामाणिकपणे, अतिशय प्रामाणिकपणे करून पहा, चमत्कार घडतो. हे समत्व साधलं जातं. जीवनाचं अंतिम उद्दिष्ट काय आहे? जीवनाचं अंतिम उद्दिष्ट मी आनंदी राहावं. आनंद कुठे मिळतो? तो बाहेर नाही मिळत. किती छान खोली आहे, किती छान फर्निचर आहे, किती छान गादी आहे, किती मस्त एसी लावलाय, हे सगळं असूनही झोप नाही येणारी मंडळी इथंच बसलेली आहे. झोप नाही येत कारण आनंद आहे ना. झोप हा आनंद आहे, तो आतून येणार. बाहेरचं सुख सगळं आहे पण आतून आनंद नाही आहे, काळजी आहे, चिंता आहे, डोक्याला ताण आहे. आपण नाही झोपू शकत. मग गीता पढाय म्हणजे जीवन मेला. ही जीवनात जी गीता आणायची आहे ती इथे आहे. मला स्माइलिंग राहता आलं पाहिजे, मला निर्वैर होता आलं पाहिजे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच. अद्वेष्टा, मला माझ्या मनातल्या द्वेष भावनांनाच आग लावता आली पाहिजे. अद्वेष्टा सर्वभूतानां, प्राणी मात्रांविषयीचा तो भाव माझ्या मनात आला पाहिजे. मैत्र, मैत्रीचा भाव. करुणा, करुणत्वैवच. निर्ममो निरहंकार. निर्ममो, नुसतं मी नाही करायचं. निर्ममो हा निर शब्द महत्वाचा आहे. तसाच तो अजून एका ठिकाणी आहे, निर्माण मोहा. आता तो न आणि न यातला फरक आहे बरं. हा, तो न बाणाचा नाही आहे. मोहाला निर्माण करायचं नाही आहे, निर्माण व्हायचंय. मान म्हणजे अभिमान. अभिमानापासून बाजूला जाणं म्हणजे निर्माण होणं. तो न नळाचा आहे. म्हणून तर भगवद्गीता शुद्ध शिकली पाहिजे. नाही तर म्हणतो निर्माण बाणाचा. निर्माण मोहा, आणि तो मोहच निर्माण करतोय आतमध्ये. तो निर्माण, मान घालवायचा आहे, मोह पण घालवायचा, त्याच्यासाठी निर्माण. आणि आम्ही जर उच्चार न आणि न मध्ये फरक नाही करू शकलो तर त्याचा अर्थच बदलणार आहे. मोहातून मुक्त व्हायचंय, मानातून, अभिमानातून, अहंकारातून मुक्त व्हायचंय. हे सगळं कसं साधणार हो? हे कसं करायचं? आजपर्यंत आपण ऑनलाईन भेटत राहिलो. आज मुद्दाम कोल्हापुरात आल्यानंतर अंबाबाईच्या गावामध्ये, हे गावच अंबाबाईचं आहे, आईचं गाव आहे. आणि आई जिथे असते ना तिथे आपोआप आकर्षण वाटत असतं. इथे यावं, माहेरी त्याचं आकर्षण असतं ना तसं. आणि आईच्या सानिध्यामध्ये ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस 4 चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात. गीता पढाय आणि जीवन में लाए. त्याचं जीवन में लाए जे आहे, आजपर्यंत आपण ऑनलाईन होतो, आपण एकमेकांशी गीतेचा संवाद करत होतो. परंतु असं ऑफलाईन झाल्यानंतर, आता कोरोनाची ही सगळी संकट मिटल्यानंतर, ही गीता माझ्या जीवनात येण्यासाठी मी काय केलं पाहिजे? पहिलं काम त्यातलं हे आहे, जे अर्जुनानं केलं आणि त्यानंतर भगवद्गीता त्याला कळाली, त्याला ऐकायला मिळाली. तो म्हणतो शिष्यस्तेहम शाधिमान त्वां प्रपन्न. मी तुझा शिष्य झालोय, आता माझं काय करायचं ते तू ठरव. मी शरणागत आहे. भक्तियोग जीवनामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ज्ञान प्राप्तच होत नाही. आणि ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत वैराग्याची दिशा प्राप्त होत नाही. वैराग्य नाही तर मुक्ती कुठून येणार? त्यामुळे मुक्तीचा जो मार्ग तो भक्तीपासून सुरू होतो.
आणि भक्तीपासून हे जेव्हा सुरू करायचं तेव्हा मला तर काही बसवत नाही, मला पाठ करता येत नाही, मला तासन तास माळा फिरणं मला काही जमत नाही. नामाचं महत्व काल फार सुंदर सांगितलं या ठिकाणी, तुमच्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल. धनश्री ललिताई फार सुंदर बोलतात, त्यांनी नामाचं महत्व सांगितलं. पण मला नाव घ्यायला बसलं माळा फिरायला की माझं मनच टिकत नाही. आणि भगवंताने काय सांगितलं, मय्यर्पित मनोबुद्धी, मन आणि बुद्धी दोन्ही अर्पण कर तरच मी तुला सापडतो, नाही तर नाही सापडत. आता हा बसला माळा फिरायला. अहो माळा फिरायचं जाऊ द्या, घरी रोजच्या पूजेला पण बसलो मोबाईल घेऊन, देवाला पाण्यात घातलं, अभिषेक सुरू केला, अंघोळ घातली, तेवढाच फोन आला, देवा थांबत खरंच टप्पात घे मी फोन. देव पाण्यात आहे, आपल्याला काही वाटतच नाही. आपण इतकं मेकॅनिकल झालोय. नैवेद्य हा भारी दाखवतो आपण. हा तुम्ही आजचा नैवेद्य कसा लावता, असं घरी घरी ताट न्यायचं, देवासमोर ठेवायचं, पाणी घ्यायचं, भुरकन पाणी फिरवलं, टिंग 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 चालतं. म्हणजे देवाला जर वाटलं ना हिच्या हातचं खावंच, त्याचे इवले हात बाहेर येईपर्यंत ताट बाहेर निघून गेलेलं आहे. देव उपाशीच नाही. तुमचा देव घरातला उपाशी, मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो. तुम्ही बसतच नाही तिथे. अहो देवच काय, तो काय तुमच्या 2 घासांचा भुकेला आहे का? तो भावाचा भुकेला आहे, तो तिन्ही जगाचा नियंत आहे, त्याला तुमचा भाव हवा आहे, पण तुम्हाला कळत नाही. तुम्ही भावच देत नाही ना. तुम्ही तिथून लगेच उठताय. तिथे शांत होणं, आपल्या मनातली किलमिश काढून टाकणं, निर्वैर होणं. तिथे बसून निर्वैर होता आलं पाहिजे. की सगळे मनातले काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर सगळे फेकायचे आणि निर्वैर व्हायचं आणि मग यायचं, असं जमलं पाहिजे. पण तुमच्या 11 लोकांची टीम पण काही गीता शिकलेली असली पाहिजे अशी पण नाही गरजेची. आपल्या समविचाराची मंडळी गोळा करायची आहे आणि त्यांच्या माध्यमातून या 11 लोकांची टीम याच सुट्टीमध्ये आपल्याच परिसरातल्या 10-20 मुलांना आपल्याच घरात, मंदिरात, शाळेत, जागेत, जिथे झाडाखाली जिथे जमेल तिथे. मी गेली 36 वर्ष हे दर सुट्टीत 15 दिवस करतो, प्रत्येक सुट्टीत करतो. आणि त्याचा अनुभव मी असा घेतला की भगवान सांगतात योग क्षेम वहाम्यहम, योग आणि क्षेम मी पाहिजे. तू काळजी करायचं कारण नाही. ते 15 दिवस मी सकाळी लवकर उठतो, माझी कामं लवकर उरकतो आणि जातो खेड्यापाड्यात. तिथे मुलांना गोष्टी सांगतो. तिथे रेंज पण यायची नाही पूर्वी, तर मोबाईल बंद पडायचा, इकडे व्यवसाय बंद पडायचा. असं मला वाटायचं की आपण बाहेर गेले की व्यवसाय बंद. पालीला वाटतं ना, आपण जर हे छत सोडलं तर हे खालीच कोसळेल. पालीला असंच वाटतं. त्यामुळे ती शेजारच्या घरात सत्यनारायण तिकडे जात नाही, ते आपल्याच घरात राहत चिकटून. पण मला कळालं की आपण थोडं बाहेर गेलो तर आपल्या मागं लोक जास्त आपल्यापेक्षा चांगलं सांभाळतात, जास्त व्यवसाय होतो. मी अनुभव घेत गेलो आणि एक्स्ट्रीम अनुभव पण घेतले. अगदी मरणाच्या दारात गेलेलो, परत पोरांनी आणलं, असे पण अनुभव घेतले. तुम्ही परिवारातलेच आहात म्हणून सांगता. तुम्हाला जो देह समोर दिसतोय ना, तिथं 8 फ्रॅक्चर आणि 150 टाके एवढे लागेल. किती? 150. पण केस ओरिजिनल, विरळ थोडे पण ओरिजिनल आहे. इतके घाव होते, 8 फ्रॅक्चर होते. ही खून आहे अजून, पण इथे कवटीला, इकडे तिकडे, इथे हाताला, पायाला, सगळं अंगात फ्रॅक्चरच फ्रॅक्चर. आमच्या संगमनेरच्या डॉक्टरने सांगितलं इथं जगवणं शक्य नाही, घेऊन जा. कारण BP 80-50 असा मध्ये येत होता. आम्हाला तिथून चला नाशिकला नेलं. नाशिकचे डॉक्टर म्हणाले नाही, इथे नाही म्हणा, घेऊन जा. मग विमान आणली, विमानाने आम्हाला मुंबईला नेलं, हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये. तिथल्या डॉक्टरांनी उपचार केले. तुम्हाला विश्वास नाही बसणार, 15व्या दिवशी मी घरी आहे. 15व्या दिवशी मी घरी आलो, कारण 15व्या दिवशी माझा संस्कार वगैरे चालू होणार होता आणि माझ्या डोक्यात तेच होतं की आपल्याला जायचं. ती जी कर्मभक्ती आहे ना, ती अशी असली पाहिजे. योगक्षेम महाम्यम, तो पाहतो काय करायचं आपल्याला. मुलांना गोळा करायचंय, मुलांना छान छान गोष्टी सांगायच्या आहे, छोटी आरती करायची आहे, मस्तपैकी प्रसाद वाटायचा आहे. प्रसाद हे आपल्याला काय फार लोड नाही. रोज एका पालकाला सांगायचं आज तुमची पाळी, आरतीला या, प्रसाद वाटा, तुम्हीच घेऊन येता प्रसाद. सोपं काम आहे. आणि मुलांना खेळ शिकवायचे, मनोरंजनाचे खेळ, मैदानी खेळ असेल मैदान तर मैदानी, नाही तर मनोरंजनाचे, काही पण चालतं.
या स्वामी समर्थ केंद्रावर गेली 15 वर्ष सलगपणे 15 ते 15 वर्ष आमच्या वृषालीताई किती 15 वर्ष झाले का बरोबर? किती वर्ष झाली? 15-16 वर्ष नक्की झाली असतील, कारण मलाच होऊन आता 12-13 वर्ष झाली. किती नियमित चाललाय, अखंड चाललाय. 11 लोकांच्या टीम बनवूया आणि आपल्या 11 लोकांच्या टीम मध्ये आपल्याच परिसरामध्ये कोणीतरी व्यवस्था करेल आपली. योगक्षेम महाम्य माझ्या मनात शुभ संकल्प येऊ दे. हा शुभ संकल्प माझ्या मनात जागा झाला की आपोआप पुढचं काम सगळं मार्गी लागेल. आपल्याला काळजी करायचं कारण नाही. टीम 11 11 लोकांची टीम तयार करायची. टीम मध्ये काम करायला शिकायचं. निर्वैर होता आलं पाहिजे. सहज स्वीकार करता आला पाहिजे. आपल्याला सगळ्यांविषयी करुणा माया मैत्री वाटली पाहिजे. ह्या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी त्या वर्गामध्ये व्हायला लागतील आणि आपण गीतेच्या अधिक नजीक जाऊ आणि गीतेच्या मैत्रीतून आपलं जीवन आपण अधिक सुंदर करून टाकू. तुम्हाला सगळ्यांना या प्रवासात बोलवण्यासाठी निमंत्रण द्यायला मी आलोय. गीता शिकलाय तुम्ही, गीता पढे. काही गीता शिकवली, पढाय, जीवन मेला. हे जीवन में आणायचं जर असेल तर ते अनेक उपक्रम दाखवले, ते फार मोठे दाखवले उपक्रम. छोट्या छोट्या उपक्रमांमधून सुद्धा हे करता येतं. आता आपल्या प्रमिलाताई सुरुवातीला काय काही गोष्ट सांगता येत होती का त्यांना? काय योगासनं बिलकुल येत होती. प्राणायाम, आता प्राणायाम योगासनं त्यांच्याकडे दूर दूरून लोक येतात उपचार करून घ्यायला आणि व्याधीमुक्त होऊन जातात. सिद्धी आली ती येते भक्तीतून आणि अशा भक्तीतून आपलं जीवन घडत जातं. त्यांचं वय वर्ष 70च्या आसपास असेल. 70 क्रॉस केले वाटते की नाही? अजून उत्साह आहे, पण एवढा प्रचंड उत्साह तरुणीला लाजवेल असा. आम्हाला सगळ्यांना प्रेरणा देतात, आम्हाला सगळ्यांना आदर्श वाटतात, इतकं काम करतात. आमची सगळी अर्जुन युवा मंचाची मुलं या मुलांना पुढे किती छान काम करतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, या सगळ्या मुलांनी रामरक्षा पोहोचवली. किती मुलांपर्यंत पोहोचली रामरक्षा? कुठे गेलं? 25,000 25,000 25,000 25,000 पोरांना रामरक्षा शिकवली. अद्भुत काम करतात. आणि एवढंच नाही, या मुलांच्या हातात जर तलवारी दिल्या ना, इतक्या भारी तलवारी फिरतात ही पोरं. व्यायाम करतायत, सूर्यनमस्कार करतायत, उत्तम पिढी तयार होते. पण हे काय प्रोडक्ट आहे का हे? याच्यात आपल्याला हे घडेल असं विचार मनात आणायचं नाही. हे एवढं करायला प्रमिलाताईंसारखं डे अँड नाईट व्हावं लागेल. पण आपल्याला सुद्धा हे सहजपणे करता येईल. मुलांचं प्रेम हेच भगवंताचं प्रेम आहे. गीता परिवार म्हणजे संस्कारांची मूल्य शिक्षणाची ही पाठशाळा आहे. आणि या माध्यमातून आपण सर्वजण हे कामात येऊया आपल्या कल्याणासाठी. मोक्षाच्या मार्गावर, वैराग्याच्या मार्गावर, ज्ञानाच्या मार्गावर भक्तीच्या माध्यमातून जाता येतं. आणि ही भक्ती भगवंताची कर्म पूजेतून आपल्याला करता आली पाहिजे. हे जर जमलं तर आपण कुठल्या कुठे याच जीवनामध्ये निघून जाऊ. यासाठी गीता जीवन मेला आहे ते करण्यासाठी म्हणून आज आपण चालूय. छानपैकी हसत राहा, जीवनात रडू कधीच नाही. हसत राहा, निर्वैर राहा. मनात वैराची भावनाच येऊ देऊन, द्वेषाची भावना मारून टाकायची, काहीच कारण नाही त्याचं. तोच दुर्योधन आहे आत्मधला, तोच दुःशासन. अहंकार हाच द्रोण आहे माझ्या मनात, तो मारता आला पाहिजे. हे जर जमलं तर याच जीवनामध्ये तो ज्ञानाचा प्रकाश आपल्या तीव्र होत जातो आणि एका प्रकाश वाटेवर आपलं वाटचाल सुरू होते. ती वाटचाल सुरू व्हावी म्हणून आता पुढचा कार्यक्रम सुरू करायचा आहे. त्यासाठी गीता मैत्री मिलनाचा हा कार्यक्रम आयोजित केला. कोल्हापूर गीता परिवाराला, मध्यांचल गीता परिवाराला मी मनपूर्वक धन्यवाद देतो, प्रणाम करतो सगळ्यांना, त्यांच्या पुरुषार्थाला, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आणि थांबतो. जय श्री कृष्ण.